श्री महालक्ष्मी व्रताची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. आपल्या घरामध्ये सुंदर ही कथा फक्त ऐकली ना, आपण व्रत जर केलं आणि विश्वास ठेवून हे सगळं केलं तर लक्ष्मी माता आपल्या घरात राहील. आपण जे कष्ट मेहनत करतोय, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला यश येईल, बरकत येईल. फक्त विश्वासानं हे व्रत करा आणि सुंदर अशी कथा आहे. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिनं आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचं व्रत करतात. हे व्रत केल्यानं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावं, अनेक रूपं आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राशेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी माता ओळखली जाते. अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं याचं ज्ञान त्याला होतं. अशा या राजाची पत्नी सूरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षण होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक सुंदर अशी कन्या होती, जी 8 होती. राजा राणीनं कन्येचं नाव श्यामबाला ठेवलं होतं. आणि एकदा देवीच्या मनात आलं की आपण राजाच्या राजप्रसादी राहावं, त्यानं राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिलं, उपभोग घेईल सगळ्या संपत्तीचा. म्हणून देवीनं एका म्हातारीचं रूप घेतलं, फाटकी वस्त्रे नेसली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढं आली. तिनं म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठं आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझं हे म्हातारं रूप पाहून तुला आकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला आणि ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती आणि तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत आणि नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि त्याचप्रमाणे तिनं हे व्रत केलं. त्या व्रतानं महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर, संपत्ती आणि समृद्धीनं भरलं. तिच्या जीवनामध्ये आनंदाने भरला. आणि लक्ष्मी व्रत केल्यामुळं हे दोघंही पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली बघा पुढं मृत्यूनंतर. आणि या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झालाय. आता देवीच्या कृपेनं ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे. म्हातारीचं बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिलं, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत? मी करील ते नेमानं, उतणार नाही, मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीनं दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा मालातून बाहेर आली आणि फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. आणि तिनं पुढं होऊन म्हातारीला घालून दिलं. म्हातारी म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मी होती हे राणीला कळलं नाही. व राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार
तोच एक मुलगी अगदी लगबगीनं बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला माफ करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचं हे बोलणं ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली हो. तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. पुढे त्या दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली आणि दासीपण सोडून ती सुखानं संसार करू लागली. राजकन्या श्यामबालाही अगदी भक्तिभावानं सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचं व्रत केलं आणि सगळं नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिनं हे व्रत केलं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं. लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुख समाधानात चालू लागला. पण इकडं भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले बघा. त्यांचं राज्य गेलं, त्यांचं सगळं वैभव ऐश्वर्य लयाला गेलं. चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली हो. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस अगदी चिंतेनं तो घालवत होता आणि तो मावळत होता दिवस तो. एक दिवस भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावं. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून खूप थकला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी त्या ठिकाणी आल्या होत्या. तिनं भद्रश्रवाला ओळखलं. दासी धावत धावत महालात गेली आणि राजाला ही बातमी दिली. श्यामबालालाही ते समजलं आणि श्यामबाला आणि मालाधारानं त्यांना रथ पाठवून भद्रश्रवाला अगदी मोठ्या मान सन्मानानं राजवाड्यात आणलं आणि त्यांचा आदर आणि सत्कार त्या ठिकाणी केला. काही दिवस जावयाच्या आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला हो. आता परत जायचा विचार त्याच्या मनामध्ये घोळू लागला. जावयाला त्यानं तसं सांगितलं आणि जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालानं एक हंडा भरून धन पित्याला दिलं आणि तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीनं धनानं भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेला आनंद गगनात माविना. घाईघाईनं तिनं हंड्यावरचं झाकण काढलं आणि आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतंच, होतं फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेनं हंड्यातल्या धनाचं कोळसं झालं होतं. चंद्रिकेने कपाळावरती हात मारून घेतला आणि भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते आणि दारिद्र्याची भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव अगदी मेटाकुटीला येत होता आणि एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे ती आपल्या लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला या व्रताचं उद्यापन करत होती आणि श्यामबालेने आईकडूनही बघा महालक्ष्मी व्रत करून घेतलं. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळं काही दिवसात त्यांना त्यांचं पूर्वीचं वैभव परत मिळालं. राज्यप्राप्ती झाली आणि पुढे काही दिवसानं आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला आपल्या माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालाने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही असा राग त्या राणीच्या मनात होता आणि त्यामुळे श्यामबालेचं जसं स्वागत व्हावं तसं कुणीच स्वागत केलं नाही बघा. तिथं राणीनं एक प्रकारे तिचा हा अपमान केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नव्हता. आई येते पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि निघताना तिने पूर्वी आपल्या बापाला दिलेला हंडा परत घेतला बघा आणि त्यात मीठ भरलं आणि तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. तो घरी आल्यानंतर मालाधारानं श्यामबालेला विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबर आणलेलं हंड्याकडे त्या बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढून आत पाहिलं तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधारानं चकित होत आपल्या पत्नीला विचारलं, हे काय? ह्या मिठाचा उपयोग काय? श्यामबाला म्हणाली,
अहो थोडं थांबा म्हणजे कळेल तुम्हाला. आणि त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातलं नाही. सगळे पदार्थ आळणी. मालाधर जेवायला बसला आणि तिने त्याला सगळे पदार्थ वाढले बघा आळणी. सगळं जेवण त्याला आळणी लागू लागलं आणि मग श्यामबालेनं ताटात थोडंसं मीठ वाढलं आणि हे मीठ त्या पदार्थात मिसळताच बेचव अन्नाला चव आली हो. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला आपल्या पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचं म्हणणं पटलं बघा सगळं. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत अगदी श्रद्धेनं मनोभावे करील त्यांना श्री महालक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करेल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसानं ओतू नये ना मातू नये. नित्य नेमानं श्री महालक्ष्मीचं व्रत करावं. देवीचं मनन चिंतन करावं. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण होईल. महालक्ष्मीची ही कथा, ही कहाणी गुरुवारची सुफळ आणि संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.